ज्योती मंगल जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून या वाल्मिक कराडपासून ज्योती मंगल जाधवला 2 मुलं देखील आहेत। अथर्व आणि अर्णव अशी त्यांची नावे आहेत आणि म्हणूनच ज्योती मंगल जाधवच्या नावे वाल्मिक कराडनी पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्यात। त्यातील एक मालमत्ता पुण्याच्या हडपसर भागातील या एमनोरा पार्क टाउनशिप मध्ये आहे आणि वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर याच ठिकाणी दडून बसला होता हे देखील आता समोर आले। या एमनोरा पार्क टाउनशिप मध्ये सेक्टर नंबर 21 मध्ये असलेल्या टॉवर नंबर 33 मध्ये 17व्या मजल्यावरती 7 नंबरचा फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावे वाल्मिक कराडनी खरेदी केलाय आणि याच टाउनशिप मध्ये आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावाने खरेदी करण्यात आलाय आणि या ज्योती मंगल जाधवच्या नावाने तिसरा फ्लॅट वाल्मिक कराडनी खरेदी केलाय। तो इथून काही अंतरावरती असलेल्या पुण्याच्या खराडी भागातील गेरा ग्रीन्सविले सॉन्ग या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला असलेला A3 क्रमांकाचा फ्लॅट या ज्योती मंगल जाधवच्या नावे वाल्मिक कराडनी खरेदी केलाय। या एमनोरा पार्क टाउनशिप मध्ये 2 BHK फ्लॅटची किंमत सध्या किमान 1.5 कोटी रुपयांच्या पुढे आहे। असे 2 फ्लॅट आणि खराडी मधल्या गेरा ग्रीन्सविले या सोसायटीमध्ये देखील फ्लॅटची किंमत किमान 1.5-1.25 कोटी रुपयांच्या पुढे आहे। अर्थातच या फ्लॅटचा एरिया किती आहे यावरती हे अवलंबून आहे आणि महापालिकेकडे पुणे महापालिकेकडे जे रेकॉर्ड उपलब्ध आहे ते हे रेकॉर्ड आहे ज्यामध्ये 3 फ्लॅट या ज्योती मंगल जाधवच्या नावे वाल्मिक कराडनी खरेदी केलेले आहेत। काही दिवसांपूर्वी या ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर ज्या एका इमारतीचं काम सुरू आहे त्या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेस देखील वाल्मिक कराडनी खरेदी केल्याचं समोर आलं होतं। त्या 2 ऑफिस स्पेसेसची किंमत देखील काही कोटी रुपयांमध्ये आहे आणि या वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमध्ये देखील त्याच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजे ज्या मंजिरी म्हणून आहेत ज्यांना गेल्या काही दिवसांपासून बीड परळीमध्ये आंदोलन करताना पाहिलं जातंय त्यांच्या नावे 4 BHK फ्लॅट आणि आणखी एक फ्लॅट असे 2 फ्लॅट पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये आहेत। अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता या वाल्मिक कराडने त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी केली आहे आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे किंवा तशी मागणी होते आहे। या वाल्मिक कराडच्या या संपत्तीचा उगम कुठे आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मुंडेंच्या घरी पडेल ते काम करणारा हा वाल्मिक कराड पुढे इतक्या सगळ्या संपत्तीचा मालक कसा झाला याचा अंदाज कोणीही वर्तवू शकतो आणि ही सगळी संपत्ती त्यांनी कमावली आहे तर मग गेल्या काही वर्षांपासून बीड आणि परळीमध्ये काय सुरू होतं याचा देखील अंदाज आपण वर्तवू शकतो आणि या सगळ्या गोष्टींना जर आळा घालायचा असेल हे कुठंतर जर थांबवायचं असेल तर अर्थातच अशा या आर्थिक स्त्रोतांवरती घाव घालण्याची गरज आहे। म्हणून एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीच्या कारवाईची मागणी होते आहे। प्रश्न एकट्या वाल्मिक कराडचा नाही तर वाल्मिक कराडची वृत्ती ज्यांनी जोपासली ज्यांनी पोसली त्यांचा आहे। ही वृत्ती आणि या वृत्तीला जोपासणारे जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत अशा घटना किंवा असे प्रकार थांबतील का? कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।